कॉम्पॅक्ट इन साईज अँड मॅसिव्ह इन परफॉर्मन्स किंवा स्मॉल इन साईज आणि बिग ऑन ॲटिट्यूड हे दोन्ही वाक्य 100% या गाडीसाठी सूट करतात. हो मित्रांनो, ही आहे कियाची सोनेट. आज आपण करणार आहोत लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू कियाच्या या सोनेटचं. नमस्कार मित्रांनो, मी ओशन. तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. मित्रांनो, सोनेट भारतामध्ये 2020 साली लॉन्च झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत सर्वसाधारणतः सोनेटचे 4 लाख युनिट भारतामध्ये सोल्ड झालेले आहे. ही गाडी आपल्याला मिळते पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये. आजची जी गाडी आहे ती आपली आहे पेट्रोल व्हेरियंट. तर आज या गाडीबाबत खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर चला करूया रिव्ह्यूला सुरुवात आणि जाणून घ्या गाडीबद्दल खूप साऱ्या गोष्टी. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. मित्रांनो, बोलूया या किया सोनेटचे प्राऊड ओनर हिरे सर यांना आणि त्यांच्याकडून जाणून घ्या किया बाबत खूप साऱ्या गोष्टी. वेलकम सर. नमस्कार सर. येस, वेलकम सर. तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कर, माझं नाव विशाल हिरे. माझा MIDC मध्ये मॅनपॉवर आउटसोर्सिंगचा बिझनेस आहे नाशिकमध्ये. येस सर, आता आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया आपल्या. सर, मला सगळ्यात पहिली हे सांगा अगोदर, हे जे मॉडेल आहे आपल्या गाडीचं हे कोणतं आहे? हे किया सोनेट तर गाडी आहेच. हे STK प्लस व्हेरियंट आहे. STK प्लस व्हेरियंट आहे, पेट्रोल व्हेरियंट, पेट्रोल मध्ये. येस. ओके सर, STK प्लस व्हेरियंट जेव्हा आपण तुम्ही घेतलं तेव्हा तुम्हाला सर्वसाधारणतः हे कितीला गेलं ऑन रोड? ही साधारण मला 13 लाख पर्यंत ही गाडी गेली. 13 लाखाच्या आसपास गाडी तुम्हाला तेव्हा 13 लाखला गेली ही गाडी. ओके, ठीक आहे. सर, आता याच्या बरोबर आहे ना काही तेव्हा अजून पण गाड्या होत्या, तुम्ही बघितल्या होत्या काही गाड्या याच्या व्यतिरिक्त? होत्या. याच्या सोबत कॉम्पिटिटर बघायला गेलं तर नेक्सॉन होती, त्यानंतर XUV300 होती, हो, आणि ही एक होती सिस्टर कंपनी वेन्यू पण होती सर. येस, वेन्यू होती. करेक्ट वेन्यू पण होती. येस. ऍक्च्युली मी आधी i20 यूज करत होतो. ओके. तर मला जेव्हा स्विच करायची होती तर मी हुंडाईची ऑलरेडी कार यूज केलेली होती आणि व्हेन्यू चालवलेली होती. अच्छा. मग तिच्या परफॉर्मन्स आणि हिच्या ट्रायल मध्ये मला दोघांमध्ये थोडंसं हिचा पॉवर जास्त वाटला, म्हणून मी कियाकडे वळलो. ओके सर, आता तुम्ही पेट्रोल व्हेरियंट घेतलेलं आहे याचं? हो, बरोबर. हो. तर सर, पेट्रोल व्हेरियंट का डिझेल मध्ये का तुम्ही विचार केला डिझेलचा? डिझेल मध्ये सर असं की गाडीचा जे नॉइज आहे, मला गाडीत नॉइज बिलकुल आवडत नाही. अच्छा, ओके. म्हणजे तुमचं ते पर्सनल चॉईस, माझं पर्सनल चॉईस की गाडी इव्हन स्टार्ट केल्यानंतर सुद्धा हिचा म्हणजे आपल्या ड्रायव्हरलाही कळत नाही की आपली गाडी चालू आहे इग्निशन ऑन आहे की बंद आहे. आणि प्रत्येक पेट्रोल गाडीचं मला तरी वाटतं की हेच आहे की माझी i20 पण होती, ती पण पेट्रोल होती. ओके. तर तीही गाडी मी साधारण 12-13 वर्ष जुनी गाडी होती, पण कधीच असं वाटलं नाही मला किंवा मेंटेनन्सलाही जास्त त्रास नाही. पेट्रोल मेंटेनन्स होती त्याच्यामुळे तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं मेंटेनन्स. ओके. म्हणजे कितीही पुढे गेली गाडी कुठली असो, जर पेट्रोल असेल तर मला असं वाटतं की मेंटेनन्स तिचा कमी असतो. ओके सर, याला किती वर्ष झाले आपल्याला घेऊन? आता हिला सर 2021 चं मॉडेल आहे. साधारण 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष गाडीला झालेले आतापर्यंत. 4 वर्ष झाले असतील. हो, 4 वर्ष. सर, 4 वर्षामध्ये आपण गाडी किती फिरवली आतापर्यंत? ही सर मी 43,000 ऑलमोस्ट झाली आहे माझी. ओके, 43,000 किलोमीटर गाडी तुमची झालेली. हो. ओके. तर मित्रांनो, 43,000 गाडी झालेली आपली किलोमीटर सरांची. सर, मला अजून एक गोष्ट सांगा. आता 43,000 गाडी किलोमीटर झालेली आपली, 43,000. तर याच्यामध्ये सर्व्हिसिंग कशी होती आपली कियाची? सर्व्हिसिंग किती टप्प्याला होती? पर 10,000 किलोमीटर सर्व्हिसिंग करतो किंवा 1 इयर. ओके, 1 इयर किंवा पर 10,000. आणि सर्व्हिसिंग सर्व मी शोरूम मधनच करतो. ओके. जे काही आहे ते म्हणजे 2 पैसे आपले जास्त जातात किंवा लोकांचा असा समज आहे की गॅरेज मध्ये कमी खर्च येतो, शोरूम मध्ये कमी खर्च. एक्झॅक्टली. पण शोरूम मध्ये सर्व्हिस केल्याचा फायदा हा असतो सर की गाडीला जे पर किलोमीटर नुसार ज्या काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, ज्या चेंज करायच्या आहेत, ब्रेक लायनर झालं किंवा तुमचं सस्पेन्शन झालं, तर हे आपल्याला शोरूम एक्झिक्युटिव्ह सजेस्ट करता आपल्याला. आणि आपण बाहेर गॅरेज वाले ते सजेस्ट नाही करता. आपल्याला काय वाटतं की आपण तिकडे पैसे वाचवले, पण ऍक्च्युअली ज्या गोष्टी किलोमीटर नुसार बदलला पाहिजे, त्या चांगल्या असो वा वाईट असो, त्या बदलल्या गेला. छान पॉईंट तुम्ही सांगितले. खूप सारे लोक विचार करतात की आपण बाहेरून सर्व्हिसिंग करून घेऊया गाडीची किंवा शोरूम मध्ये थोडी जास्त पैसे लागतात, पण त्यांच्याकडे शेड्यूल असते प्रॉपर. त्याच्यामुळे तुमची गाडी आता मी चालून बघितली, आता आपण आतमध्ये पण जाणार आहोत सरांच्या गाडीमध्ये, तर गाडी खूप जास्त असं वाटत नाही की 40-43 गाडी चाललेली आता शोरूम तुम्ही मेंटेन करत राहिला गाडी. एक्झॅक्टली. सर, आता मला अजून एक सांगा की याच्यामध्ये सर्व्हिसिंगचा आपला खर्च साधारणतः किती आलेला आहे? साधारण सर माझ्या सुरुवातीला सर्व्हिसिंग कमी होत गेल्या, म्हणजे 7,000 ते 8,000 रुपये लागायचे. काही मी ऍड ऑन करत गेलो तर साधारण मला 8-9,000 रुपये, ऑलमोस्ट 9,000 ऍव्हरेज धरून चला. कमीत कमी 7,000, मॅक्स टू मॅक्स 9,000. ओके. आणि सर्व्हिस सेंटर वाले काही काही ऑफर्स देतात किंवा एका वेळी जर आपण 3 सर्व्हिस काही कमी 13चं मागच्या सर्व्हिसिंगला मी 13,000 2 सर्व्हिसिंगचं पॅकेज घेतलेलं आहे.
म्हणजे मला एक सर्व्हिसिंग 6,500 रुपयात अच्छा, जाते. म्हणजे कियाचं पॅकेज आहे तसं. हा, ते ओके. ऑफर देतात आपल्याला कस्टमरला, तर मग त्यानुसार मग मी त्यांच्या ज्या काही ऑफर्स आहेत त्याचा फायदा घेतो. म्हणजे सर्वसाधारणतः आपलं 7,000-8,000 7,000 10,000 सर्व्हिसिंग पडते. करूनच घ्यायचं सर ते, कारण आपण ओके. जर 13 लाख रुपये जर हे करतोय हो. तर 10,000 किलोमीटर नुसार तुम्हाला 7,000-8,000 रुपये एक्झॅक्टली काहीच खूप नाहीये सर, काय- काहीच काय नाही. एक- म्हणजे तुम्ही गाडीची काळजी घ्याल तर गाडी तुमची काळजी. येस एक्झॅक्टली. सर अजून मी एक जाणू इच्छितो, कियाची तुम्हाला सर्व्हिस म्हणजे कंपनीची सर्व्हिस कशी वाटली? ते बेस्टच आहे सर, म्हणजे एकदम क्लास 1 सर्व्हिस आहे त्यांची. ओके. प्रायर अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट नंतर आपल्याला ते डोअर स्टेपला Pick-up, गाडी drop पिकअपलाही येतात, ओके. डिलिव्हरी करायला पण येतात आणि ओके. ऑन टाइम सर्व काही आहे. आणि वन डे मध्ये सर गाडी होऊन जाते? वन डे मध्ये होते. जर मॅक्झिमम ओके. काय मला तरी वन डेच मिळाली सर डिलिव्हरी. अच्छा, म्हणजे म्हणजे काही मोठं काम नसेल ऍक्सिडेंटल हा. वगैरे तर मग वन डे डिलिव्हरी मिळते सर. ओके सर, ऍक्सिडेंटचं तुम्ही सांगितलं नाही सर. याच्यामध्ये, हा. तर आतापर्यंत आपल्या सोबत असं काही घडलंय का? नाही सर, कधीच नाही. कधीच मी ऍक्च्युली तेवढी फास्ट ड्राईव्ह करत पण नाही, पण ओके. समृद्धी महामार्गाला माझं बरंच फिरणं होतं. ओके, मी ऑलमोस्ट 110-120 वरती जातो, पण गाडीने कधी असं काही हे नाही केलेलं. काहीच हे नाही. नाही नाही. ओके. सर आता जी 40,000ची आपली सर्व्हिसिंग झाली, याच्या व्यतिरिक्त गाडीने काही मोठं खर्च वगैरे काढलं सर? खर्च अजून नाही सर, काहीच नाही. काहीच नाही, झिरो. काहीच म्हणजे जे नाही, तुमचं zero सर्व्हिसिंग खर्च. आहे तेवढंच तेच. बस फक्त. मी बोललो ना सर, की जर तुम्ही टाइम टू टाइम सर्व्हिस करत हा. राहिला तर गाडीला मेजर असा काहीच खर्च येत नाही. ओके. सर एक खूप मोठं प्रश्न आहे अजून, हा. म्हणजे सगळे व्ह्यूअर्स पण आम्ही जाणायला त्यांना पण आवडेल ही हा. गोष्ट, की सर देती कितना आहे, मायलेज गाडीचं काय तुम्हाला मिळतंय सर मला 14 to 15 इन सिटी. इन सिटी? हा. ओके. बाकी मी असं हायवे वरती काढला नाही, पण हायवेला मला तरी डाऊट आहे 17-18 मला 17-18 average. मिळत जाते हा. आरामात. ओके, कारण 1.2 पेट्रोल इंजिन आहे हो, गाडीमध्ये. मी एकदाच ऍव्हरेज चेक केलं होतं हिचं, तेव्हा मला 14 to 15 ऍव्हरेज देत होते सर देत होती. सिटी मध्ये. ओके. आणि सिटी आजही तेच ऍव्हरेज आहे, मेंटेन आहे. म्हणजे म्हणजे कमी काही पण होत नाही आणि जास्त पण ड्रॉप वगैरे काहीच नाही, झालेलं काहीच नाही. नाही, काहीच नाही. ओके. सर तुम्ही समृद्धी महामार्गावर तुम्ही असं बोललात की गाडी हा. तुम्ही 120च्या आसपास हा. पळवताय गाडी, हो. तर गाडीमध्ये काही व्हायब्रेशन व्हायब्रेशन नाही, असं नाही काही सर, गोष्टी काहीच नाही. व्हायब्रेशन तसं नाही, पण सर शेवटी माझ्या फॅमिलीमध्ये XUV पण आहे ओके. आणि XUV, शेवटी तिची 700. 700 हा. ओके. तर मग मी कंपॅरिझन केलं तर मग शेवटी तिच्या तुलनेत मला ही थोडीशी हेच वाटते, पण मग ओके. समृद्धीला 1200 मध्ये तर म्हणजे 1.2 मध्ये तर हा. ही मला बेस्ट वाटली, म्हणून बेस्ट मी वाटली ही तुम्हाला. घेतली. ओके. तर सर तुम्ही सिदान गाडी वगैरेचा विचार नाही केला घेताना अजून काही? सिडान नाही सर, आता मी करतोय विचार. जेव्हा हिच्या नंतर कधी जर माझी कुठली कार असेल हा. तर ती सिडान असेल. ओके, तुम्ही सिदानचा विचार करता याच्यानंतर. हा, सर आता बाकी जे प्रश्न आहे आपले ते पण गाडीमध्ये चढवून बाकीचे प्रश्नांचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या सर. नक्की सर. येस. चला. तर मित्रांनो, आपण आलो आहोत सरांच्या गाडीच्या आतमध्ये. इंटेरियर तुम्ही गाडीचं बघू शकता, खूपच प्लिझंट इंटेरियर आहे सर. इंटेरियर सिंगल टोन मध्ये आहे. वरचं जे आहे ते म्हणजे ड्युअल टोन सांगू शकतो आपण. वरचं बेज कलर आणि बाकीचं ब्लॅक कलर मध्ये आहे. आणि रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप जास्त ऑसम आहे रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी पण. म्हणजे सगळं आपल्याला क्रिस्टल क्लिअर दिसतंय. कॅमेरामध्ये दिसतंय का नाही माहित नाही मला, पण इथे मला सगळं काही स्पष्ट एकदम क्लिअर दिसतंय. रात्रीच्या वेळी पण हीच क्लिअरिटी मिळते. रात्रीच्या वेळेस पण हीच क्लिअरिटी हो, मिळते हो, आपल्याला. हो. ओके. अंधारात पण. आणि सर एसी पण आता आपल्याला बसून मला वाटतं 30 सेकंद झाले असतील. एसी पण मस्त Powerful चिल्ड AC आहे, पॉवरफुल आहे, आणि एसी दुसरी आहे. गोष्ट सर, सीट ऍडजस्टमेंट आहे तुम्हाला A to Z पूर्ण सीट ऍडजस्टमेंट, हाईट ओके. वगैरे सर्व तुम्ही सर स्टेअरिंग जे आहे त्याच्यामध्ये आपले जर कंट्रोल आपण बघितले हा. तर तुम्हाला सगळे कंट्रोल याच्यावर मिळत आहे. Yes, क्रूज इथं कंट्रोल वगैरे पण आहे. व्हॉइस कमांड देऊ शकता. क्रूज कंट्रोल ह्या मॉडेल मध्ये नव्हतं सर. ओके. त्याला व्हॉइस कमांड आहे. बाकी ओके. ऍपल कारप्ले तर मी हो. जसं सांगितलं Yes. तसं आहे. बाकी सर्व डिजिटल. सर स्क्रीन जे आहे आपलं ते टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही आहे का फक्त टिल्ट आहे? स्टेअरिंग पूर्ण आहे. हे असं हा, अप अँड डाऊन टिल्ट होतंय. ओके. अफोर्ड नाही करू शकत. ओके, हा. म्हणजे टेलिस्कोपिकने टिल्ट आहे आपल्या Yes. याच्यामध्ये. ओके. आणि सर हे जे तुम्ही सांगितलं की खूप तुम्हाला आवडली ही गोष्ट, म्हणजे खूपच एक वेगळं डिझाइन असं वाटत सर तुम्हाला? मला असं नेहमी मला जर कार जर मी प्रेफर करायला गेलो कार, हा. तर मला समोरचा फ्रंट लुक खूप हे करतो सर. हा. या गाडीचा जो डॅशबोर्ड आहे तो असं भरलेला वाटतो. हो, म्हणजे मस्त एक जसं वाटतंय. मी व्हेन्यू बघितली होती सर, तर हा. तिचा डॅशबोर्ड मला असं भरलेला नाही वाटला, हिचा वाटला सर. ओके. हा. म्हणजे खूपच सुंदर आहे ते. येस येस. ओके. तर चला थोडंसं ड्राईव्हला सुरुवात Yes, करूया आपण. ओके. येस. सर आता ड्राईव्ह तुम्ही या गाडीमध्ये सर म्हणजे किती लॉंग टूर आपण याच्यामध्ये केलेला आहे गाडीमध्ये? सर मी नागपूर पर्यंत गेलेलो आहे समृद्धी हायवेहून, हा. आणि बराच वेळा गेलोय. ओके. नागपूर, तुमचं नाशिक टू नागपूर, नाशिक नागपूर नेहमी तुमचं अपडाऊन नेहमी अपडाऊन असतं तुमचं. ओके. सर हे कॅमेरा जर तुम्ही इथून जेव्हा टर्न घेत होता कॅमेरा चालू होता? हो. आपण जोपर्यंत 10 किलोमीटरच्या पुढे गाडीचा स्पीड आपण इन्क्रीज करत नाही तोपर्यंत कॅमेरा ऑन असतो सर. अच्छा, मागचा? हा. तो यासाठी की कधी कधी रिव्हर्सला आपण जागा नसते, हा. तर पुढे मागे घेण्यासाठी आपल्याला एक ओके. करावंच लागतं. एक तो safe- कॅमेरा तो 10 किलोमीटर पर्यंत
ऍज इट इज ओके, म्हणजे 10ची स्पीड जोपर्यंत होती तोपर्यंत ऑनच असतो. 10 किलोमीटर नंतर तो ऑटोमॅटिकली बंद होऊन ओके, म्हणजे सेफ्टी फीचर खूप चांगलं दिलेलं आहे की आणि याच्यामध्ये. ओके सर, तुम्ही नागपूर पर्यंत जात आहात तर तुम्ही एकटे असता गाडीत का फॅमिली वगैरे कोणी असतं त्याच्यामध्ये? कधी कधी फ्रेंड्स पण असतात, फॅमिली असते, एकटा पण असतो मी. तर सर तुम्ही जे सगळ्यात लॉंगेस्ट प्रवास केलाय समृद्धीवरच केला असं? नागपूर मी नॉन स्टॉप येतो सर. ओके, नॉन स्टॉप आहे तिथून गाडी काढली की नाशिकला? फक्त मध्ये कुठे काही चहा वगैरे, तोही हार्डली 10-15 मिनिटाचा ब्रेक, बाकी मी नॉन स्टॉपच येतो. ओके सर, तर तुम्हाला राईड क्वालिटी गाडीची कशी वाटली? एकदम परफेक्ट सर, म्हणजे असं थकवा जाणवत नाही, काही नाही. आणि जनरली माझं एक आहे सर, मी विदाऊट विंडो डाऊन करून मी गाडी चालवतच नाही, मी एसी मध्येच गाडी चालवतो. ओके, त्यामुळे मला तरी असं माझं स्वतःचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की जर तुम्ही एसी मध्ये गाडी चालवली तुम्हाला थकवा जाणवत नाही, तुम्हाला प्रवासाचा कंटाळा येत नाही. बाकी तुम्हाला हेडॅक वगैरे जे काही आहे, आणि सर्वात महत्त्वाचं गाडीचं इंटेरियर तुमचं नीट राहतं. 4 वर्ष झाले सर गाडीचं इंटेरियरला मी आज नवीन सारखंच वाटतंय. 4 वर्ष केलेलं तुम्ही सांगत आहात, मला तर आश्चर्य झालं. मी तेच सांगितलं आमच्या अमोलला की 4 वर्ष काही वाटत नाही इंटेरियर बघून गाडी सरांचं. इव्हन म्हणजे मी गाडीही वापरताना व्यवस्थित वापरतो, हे प्लास्टिक्स वगैरे सर अजून ऍज इट इज आहे कंपनीचे. ओके सर, आता मला अजून एक जाणू इच्छितो मी की जेव्हा तुम्ही गाडी लॉंग रूटला घेऊन जात आहात तर त्याच्यामध्ये म्हणजे सडन टर्न वगैरे त्याच्यामध्ये गाडीचा रिस्पॉन्स कसा आहे? कधी काही असं मला जाणवलंच नाही सर या गाडीमध्ये. बस एक फक्त इथे एक ब्लाइंड स्पॉट असतो सर, जो मला प्रत्येक गाडीचा वाटतो. हा सर तिकडचा नाही, पण ड्रायव्हर साईडचा हा जो आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे. याच्यामुळे जो समोर एक एसयूव्ही जरी जर पास होत असेल सर, तर विशिष्ट ठिकाणाहून तो अँगल आपल्याला दिसत नाही सर. ओके, म्हणजे ब्लाइंड स्पॉट मोठा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा इथे छोटी दिसते पट्टी, पण पुढे जाऊन एवढा होतो, म्हणजे एसयूव्ही सारखी कार पण ह्या ब्लाइंड स्पॉट मध्ये दिसत नाही. म्हणजे जर माणूस अचानक आला मध्ये, इव्हन म्हणजे टर्निंगच्या वेळेस, आणि तो एकदम तिरपा असेल तर तो नाही दिसत सर. i20 मध्ये पण सेम असतं, पण i20चा हिच्यापेक्षा जास्त मोठा होता ब्लाइंड स्पॉट. तुम्हाला गाडी कितपत सेफ वाटते? सेफ्टी तर हिला 6 एअरबॅग्स आहेत सर. ओके, आणि एबीएस ईबीडी ते सगळं आहे. एबीएस आहे, इव्हन म्हणजे त्याचं तर काही टेन्शनच नाहीये एबीएस असल्यामुळे. सर तुम्हाला सेफ फील होतं गाडीमध्ये? सेफ फील होतं सर. थोडंसं सस्पेन्शन मला कमी वाटलं गाडीचं. ओके, कमी म्हणजे आहेच मला जे सस्पेन्शन पाहिजे एका एसयूव्ही साठी. ओके, तर ते नाहीये हिच्यात. ओके, पण मग ठीक आहे सर, 13 लाख मध्ये तुम्हाला अजून बीएमडब्ल्यू तर नाही मिळू शकत. जसा बजेट सर तसं कम्फर्ट. येस, एक्झॅक्टली. सर तुमची नाईट ड्रायव्हिंग पण 100% झालेली असेल या गाडीमध्ये. तर नाईट ड्रायव्हिंगचं तुमचं लाईटचं फोकस वगैरे कसं वाटतं? लाईटचा फोकस आहे सर. याला काय म्हणतात, डीआरएल ना, व्हाईट लाईटला डीआरएल बोलतात. हो, एलईडी. डीआरएल तर नाहीच आहे. आणि जे नॉर्मल लाईट आहे नॉर्मल जे काही बाकीच्या गाड्यांना आहे तेवढाच आहे. ओके, तुम्ही त्याला काही अपग्रेड वगैरे केलं? काहीच नाही करत सर, मी गाडीला छेडखानी बिलकुल करत जसं शोरूम मध्ये आहे. माझं म्हणणं असं आहे सर, कंपनी जेव्हा एक गाडी डिझाईन करते किंवा त्याच्यावरती वर्क करते, हजारो इंजिनियर्स त्याच्या मागे काम करतात. येस, एक्झॅक्टली. जर तुम्ही गाडी बाहेर म्हणजे शोरूमच्या बाहेर काढून तुम्ही काही त्याला एक्स्ट्राचं काही लावत असाल, तर तुम्ही जो विचार केलाय तो इंजिनियरने केला नसेल का? हो सर, हा पॉइंट तुम्ही खूप सुंदर सांगितलाय की जेव्हा आपण गाडी घेतो ते लोक पण विचार करूनच गाडी हे करतात. त्याच्यामध्ये त्यांच्या मागे R&D साठी किती लोक असतात, डिझाईन अँड डेव्हलपमेंट साठी किती, म्हणजे ते किती बऱ्याच त्यांच्या प्रत्येक स्टडीनुसार ते गाडी डिझाईन करतात. आणि तुम्ही बाहेर येऊन गाडीला मॉडिफाय करतात, त्याचा टायर बाहेर काढणार, त्याला व्हील चेंज करणार, किंवा मग तो विचार कंपनीने केला नसेल का? बरोबर. प्रत्येक कंपनीला वाटते की त्या बजेटमध्ये आपली कार जास्त असेल व्हाव्या, आपल्या कारला चांगला रिझल्ट एक्झॅक्टली. तर मग आपण बाहेरून गाडीला छेडखानी न केलेलं तुम्ही काहीच केलं नाही, गाडी जी आहे रॉ तशीच आहे सर. इव्हन मी फिल्म पण नाही लावलेली, मला उन्हाचा त्रास होतो म्हणून मी सर हे कर्टन दिसत आहेत. येस, ओके. सर ब्रेकिंग कशी आहे गाडीची? ब्रेकिंग सर जसं सांगितलं एबीएस आहे सर, त्यामुळे टेन्शनच नाही. ओके, काही सेकंदात गाडी थांबते आणि काही अंतरावरतीच थांबून जाते. किती स्पीड मध्ये असं गाडी स्लिप होत नाही, काही नाही. ओके सर, जेव्हा गाडी हायवेवरनं जाते तेव्हा साईडने एखादा ट्रक वगैरे काही किंवा गेलं तेव्हा असं वाटतं की गाडी हलती वगैरे? कधीच नाही जाणवत, कधीच नाही. गाडी रोड चिटकून चालते, रोड चिटकून चालते. ट्रक असो, कंटेनर असो, काही असो, गाडी असा डिसबॅलन्स होत नाही किंवा स्टेअरिंगला पण जाणवत नाही की आपल्या शेजारून काही. आणि ग्राउंड क्लिअरन्स चांगला. आता आपण खड्डे पण बघतोय रस्त्यामध्ये, तुम्हाला दिसत आहेत का माहिती नाही मित्रांनो, पण आम्ही थोडे खड्डे येत आहे मध्ये, पण तसं काही खूप जाणवत नाही कारण ग्राउंड क्लिअरन्स मोठंच आहे गाडीचं खूप जास्त. तर ते पण एक कम्फर्ट राईड वाटते आपल्याला गाडी खूपच जास्त. सर आता अजून एक प्रश्न,
मागच्या सीटवर 3 लोक बसतात का एडल्ट? 3 बसतात सर, पण गर्दी होते, मधला माणसाला खूप त्रास होतो. शक्यतो जरी कंपनी 5 सीटर 5 सीटरचा क्लेम करते, पण ती 5 सीटर नाही सर, 4 सीटर साठी कम्फर्टेबल आहे. ओके, 4 सीटर साठी कम्फर्टेबल आहे गाडी. Yes. 4 लोक आरामात बसून जाऊ शकतात. पाठीमागे लेग रूम पण थोडासा, जर हायटेड कोणी 5-6-5च्या पुढे गेला तर मग त्याला लेग रूमला थोडासा त्रास होतो. 4 लोकांसाठी गाडी एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल प्रवास करू शकतात. बाकी 5 सीटर तर नाहीये ही. सिटीमध्ये तुम्ही थोडंफार जाऊ शकता, पण लॉंग टूरला 5 सीटर बिलकुल पण नाहीये. ओके, मागच्या याला एसी पण दिलंय मला वाटतं. एसी व्हेंट पाठीमागे, एसी व्हेंट पण दिलं आहे. सेंट्रल कन्सोल पण गाडीचं खूप जास्त छान दिसतंय एकदम आपल्याला. ओके, गाडीचा नॉइज नाहीये सर, काहीच नाही. हो, नॉइज तर आपल्याला काही बिलकुल येतच नाही सर, नॉइज असं बाहेरचं पण. आणि तुम्ही असं बोललात की इंजिन नॉइज बिलकुल पण नाही, म्हणून तुम्ही पेट्रोल इंजिन घेतलं तर मला पण जाणवता येते की पेट्रोल इंजिन असल्यामुळे नॉइज 0 आहे एकदम. सर आपण विचार करतो की डिझेल गाडी म्हणजे ऍव्हरेज चांगले देते, सर कुठे ना कुठे ऍट द एंड तुम्हाला ते कॉस्ट कटिंग सारखीच जाते, किंवा एक्झॅक्टली आपण असा विचार करतो की डिझेलला मला ऍव्हरेज चांगलं मिळेल तर माझे काही पैसे वाचतील, पण तसं नाहीये सर. साधारण 10-20 हजार किलोमीटर नंतर जेव्हा डिझेल गाडीचं जे मेंटेनन्स असतं तर ते पेट्रोलच्या कंपॅरिझन केलं तर ते जास्तच असतं. आणि सर तुमचं रनिंग खूप जास्त असेल ना तर डिझेल घेण्याचा अर्थ पण आहे काहीतरी. सर तुमचं इलेक्ट्रिक वर काय मत आहे? हे त्याच्यामध्ये सायलेंट आहे जास्त. अजून पुढची गाडी इलेक्ट्रिक घ्याल का? नाही सर. का बरं सर? सर अनसर्टन आहे सर सर्व. म्हणजे पेट्रोल आपण पाहिजे तेव्हा भरू शकतो, इलेक्ट्रिकला जर सपोज काही इमर्जन्सी आली सर तर कुठे जाणार? चार्जरचे पॉइंट नाहीयेत, तेवढे स्टेशन्स नाहीयेत आपल्याकडे, एक्झॅक्टली काहीच नाहीये. ओके, आणि शेवटी सर काय म्हणतात ते, हे जे फ्युएल बर्न होते, पॉवर जी मिळेल हिच्यात, हो ती इलेक्ट्रिक मध्ये मिळेल असं मला वाटत नाही. ओके, जेव्हा कधी अपडेट होईल सर तेव्हा करेल विचार, पण आता सध्या तर पुढचे 5 वर्ष तरी नाही. ओके सर, पुढची गाडीचं कोणतं प्लॅन आहे आता? सर पुढची मी सर XUV तर आहे, मी पुढचा विचार करतोय सर BMW. ओके, BMW ऑलरेडी मी शोधात आहे. ओके, ही भावाला देणार मी. अच्छा, ही विकणार नाही सर, कारण गाडी चांगली आहे. ओके, आणि खूप चांगला परफॉर्म केलंय तिने आतापर्यंत. तर मग मी ही गाडी ठेवून मी BMWचा विचार करतो. ओके, पुढची गाडी तुम्ही BMW विचार करता याच्यानंतर. तुम्हाला सस्पेन्शन जाणवत असेल? हो सर, रोड असा आहे, खूप जास्त रस्ता खराब असलेला आहे, पण सस्पेन्शन खूप स्टिफ पण नाही, खूप सॉफ्ट पण नाही, म्हणजे मॉडरेट एक आहे सस्पेन्शन, आपण समजू शकतो असं है ना. येस, याच्यामध्ये सेफ्टी मध्ये जेव्हा गाडी आपण 80च्या आसपास घेतो तेव्हा बीप पण वाजते? हो वाजते ना सर. म्हणजे 80, 100 आणि 120. ओके, जेव्हा तुम्ही 80 लिमिट स्पीड क्रॉस करता तेव्हा कंटिन्युअस बीप वाजत असते. ओके, म्हणजे त्याच्यामुळे फायदा हा होतो की ड्रायव्हरला कळतं की आपण ओव्हर स्पीड चालवतोय. आणि जरी आपण 80 वरतीही नाही थांबलो तर ते काही विशिष्ट कालावधीनंतर ते बंद होतं. पुन्हा 100 ला टच केला की तेव्हा पुन्हा बीप स्टार्ट होतं. आपल्याला आठवण देतं की तुम्ही गाडीवर पळताय, स्लो करा. येस. ओके, आणि त्यानंतर जर 120 क्रॉस केलं तर ते कंटिन्युअस बीप ही वाजतच असते. ओके, म्हणजे 120 नंतर ते काही थांबायचं नावच नाहीये. अच्छा, म्हणजे कंटिन्यू 120च्या खाली जात नाही तोपर्यंत सर ती बीप वाजतच राहते. ओके सर, अजून मी जाणू इच्छितो, तुम्ही टायर्स वगैरे काही बदलले आतापर्यंत? टायर्स बदललेले नाहीयेत सर, पण मग मी जेव्हा अलाइनमेंट बॅलन्सिंग करतो त्यावेळेस टायरचं रोटेशन करत असतो. सर शोरूम मध्ये करता का बाहेर करता? नाही, शोरूम मध्ये. शोरूम मध्ये मी बाहेर सर इव्हन मी हवा पण म्हणजे पेट्रोल पंपवरती चेक करतो. म्हणजे ते सांगण्याचा अर्थ असा माझा, एक्झॅक्टली, बाहेर गाडी काहीच रिस्क घेतच नाही सर मी. ओके, सगळं तुम्ही शोरूम मधून म्हणजे उद्या उठून काही झालं सर तर मी क्लेम करू शकतो. एक्झॅक्टली, आणि मी कधी सर म्हणजे काय म्हणतात ब्रँडला मी प्रेफर करतो. शोरूम एक ब्रँड आहे. येस, एक्झॅक्टली, सर्व्हिस कशी द्यायची कस्टमरला हे माहित आहे. एक्झॅक्टली, आपण जर गॅरेज मध्ये गेलो सर काही झालं तर नंतर आपण क्लेम नाही करू शकत की तू माझ्या गाडीला हे केलं. हो, तसं शोरूम वाले रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. सगळं ते प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढतात. ओके, ते आपल्याला ऍज इट इज दाखवतात. ओके, तर ते पण तुम्ही सगळं काम टायरचं पण शोरूम मध्येच करत आहात? ओके सर, आता हे सगळं आपलं रिव्ह्यू खूप मस्त तुम्ही सांगितलं. मला सर तुमची सगळ्यात जास्त आवडणाऱ्या गाडीमधले 3 फीचर्स सांगा. सर मला गाडीचं जे इन्फोटेनमेंट आहे, हे साऊंड सिस्टीम सर, इव्हन स्क्रीन प्लस जे साऊंड सिस्टीम आहे ती खूप छान आहे सर. ओके, म्हणजे पॉवरफुल आहे. ओके, हो मित्रांनो, मी ऐकलंय साऊंड गाडीचा खूप जबरदस्त आहे. आपण लावू शकत नाही तर कॉपीराइट येईल साऊंड वरती, त्यामुळे आपण वाजून दाखवू शकत नाही त्याच्यात. सर अजून? पिकअप सर, पिकअप तर एकदम जबरदस्त आहे गाडीचं. येस, आता सर पळताय गाडी, तुम्ही पिकअप गाडी एकदम रॉकेट सारखी पळते. सरांनी मला वॉर्निंग दिली आहे की आपण ओव्हर स्पीड नाही चालवू शकत, नाही चलन येऊन जाणार, त्यामुळे मी स्पीड नाही वाढवू शकत. येस, एक्झॅक्टली, पिकअप पण छान आहे सर. ओके, बाकी ओव्हरऑल मला गाडी आता जर मी युज करतोय तर मी गाडीबद्दल चांगलाच सांगणार सर, निगेटिव्ह काही नाही सांगणार. सर काहीतरी एक निगेटिव्ह पॉईंट गाडीवर ते सांगा. आता निगेटिव्ह सर मला
अजून तरी विचार करावा लागेल सर काहीतरी सांगा, असं काय तुम्हाला जी गोष्ट गाडीमध्ये हवीशी वाटते किंवा जी आवडत नाही की ती वायरलेस चार्जिंग. अच्छा, वायरलेस चार्जिंग दिलं पाहिजे होतं. हो. हा, म्हणजे सरांचं जे ऍपलचं फोन आहे ते वायरलेस चार्ज होत नाहीये. नाही होत सर. ओके. मला आता इव्हन आता बघा हा. बॅटरी डेड होण्यावरती हो, आहे. बॅटरी सर 4% आहे आता याच्यामध्ये. ते वायरलेस चार्जिंगचं फीचर त्यांनी दिलं पाहिजे होतं. हो. सर तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या चॅनलच्या व्ह्युअर्स साठी, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आशा आहे की आमचा व्हिडिओ बघून व्ह्युअर्सला काही ना काही निश्चितपणे फायदा होईल. तुम्ही टाइमात टाइम काढून आमच्यासाठी आलात त्याबद्दल सर परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचा. तुमच्या म्हणजे मलाही तुम्हाला धन्यवाद बोलायचं सर, की तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या एवढा म्हणजे तुमचं प्रोफेशन बघता, तुम्ही डॉक्टर असं आहे आणि त्यात तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सारख्या ड्रायव्हर्सलाच म्हणायचं की कुठली गाडी घ्यायची आणि कुठली घ्यायला नाही पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आणि काही किलोमीटर झाल्यानंतर तुम्ही त्या गाडीच्या ओनरला भेटून अक्षरशः तुम्ही मला पण 30 मिनिट वेट केला माझी कार बघितल्यानंतर आणि नंतर माझ्या मागे पळत आलात. म्हणजे तुम्ही एवढे कष्ट करतायत सर की आमच्या सारख्या व्ह्युअर्सला बघण्यासाठी की कुठली गाडी कशी आहे, तिचा रिव्ह्यू काय आहे हे करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतायत सर त्याबद्दल तुमचे थँक्यू सर. थँक्यू. मित्रांनो, हे होते विशाल हिरे सर आणि ही होती त्यांची सोनेट. मित्रांनो, या रिव्ह्यू मध्ये मी सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझ्याकडून काही पॉईंट सुटले असतील तर ते प्लीज कमेंट करून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कुठली गाडी लॉंग टर्म रिव्ह्यू मध्ये बघायला आवडेल ते देखील कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक निश्चित करा मित्रांनो, व्हिडिओ शेअर पण करा. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन गाडी सोबत. तोपर्यंत ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.